डिजिटल भविष्य. चला पाहूया हा उपक्रम काय आहे. प्रत्येक मुलामध्ये एक प्रचंड क्षमता दडलेली असते आणि या उपक्रमाचा उद्देश तीच क्षमता बाहेर आणणं आहे. तब्बल 24 लाख विद्यार्थी, हो, इतक्या मुलांपर्यंत हा उपक्रम पोहोचणार आहे. यामुळे 1,10,664 अंगणवाडी सेविकांना सक्षम करण्याचं काम होणार आहे. गेलेले महाराष्ट्र सरकारसाठी संपूर्ण शैक्षणिक मजकूर डिजिटल केला आहे. हा मुलांच्या शिक्षणातला एक मैलाचा दगड आहे आणि ह्या मोठ्या बदलामागे आहेत काही दूरदृष्टीचे नेते. चला पाहूया कोण आहेत ते. माननीय मंत्री श्रीमती अदिती तटकरे, त्यांच्यामुळेच राज्यभरातील बाल शिक्षणाला एक नवी दिशा मिळाली आहे. माननीय राज्यमंत्री श्रीमती मेघना सातोरी बोर्डीकर, मुलांच्या सक्षमीकरणासाठी असलेली त्यांची तळमळ या प्रकल्पाला गती देत आहे. माननीय सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव, त्यांच्या अचूक देखरेखीमुळे प्रत्येक धडा उत्कृष्टतेकडे एक पाऊल ठरत आहे. आणि आयुक्त श्री कैलास पगारे, त्यांच्या धोरणात्मक दृष्टीमुळे जागतिक दर्जाचे शिक्षण आता गावागावात पोहोचत आहे. तर या प्रकल्पाच्या केंद्रस्थानी नेमकं काय आहे, चला जाणून घेऊया. हे फक्त एक अभ्यासक्रम नाही, तर हे शिक्षण, भावनिक वाढ आणि उत्कृष्टतेसाठी एक डिजिटल व्यासपीठ आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हुशार महाराष्ट्राची पायाभरणी. मुलांच्या शिक्षणात गुंतवणूक म्हणजेच आपल्या भविष्यात गुंतवणूक. हा बदल किती मोठा आहे ते बघा. पारंपरिक वर्ग ते डिजिटल व्यासपीठ, मर्यादित संधी ते सर्वांगीण सक्षमीकरण. विचार करा, जेव्हा एक संपूर्ण पिढी तंत्रज्ञानाने सक्षम होते तेव्हा काय घडेल. महाराष्ट्रासाठी ही बस एक सुरुवात आहे. जेवढे आपण ऍक्टिव्हिटी त्या सगळ्या दिल्या त्या सगळ्या डिजिटल